फ्रेंड्स, आजच्या लेसन मध्ये आपण तुम्हाला दैनंदिन संवादासाठी उपयुक्त पडतील असे इंग्रजी शब्द शिकणार आहोत. सोबतच या सर्व इंग्रजी शब्दांचा वापर आपण इंग्रजी वाक्यात देखील करायला शिकणार आहोत. त्यामुळे हा लेसन अतिशय तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. चला तर मग आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया. आजचे आपले फर्स्ट फ्रेज आहे वेक अप, ज्याचा अर्थ होतो उठणे किंवा झोपेतून उठणे. एक्झाम्पल बघा, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजेच काय, मी सकाळी लवकर उठतो. अर्ली म्हणजेच काय, लवकर. इन द मॉर्निंग म्हणजे काय, सकाळी. अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, व्हॉट टाइम डू यू वेक अप, तुम्ही किती वाजता उठता. समोरील व्यक्तीला त्याचा झोपेतून उठण्याचा टाइम विचारण्यासाठी आपण हा प्रश्न विचारू शकतो. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया, सी वेक्स अप ॲट 6 AM एव्हरी डे म्हणजेच काय, ती रोज सकाळी 6 वाजता उठते. एव्हरी डे म्हणजे काय, दररोज, रोज किंवा दररोज. 6 AM म्हणजे काय, सकाळी 6 वाजता. सी वेक्स अप म्हणजे काय, ती उठते. आता आपण नेक्स्ट फ्रेज शिकूया, ब्रश युअर टीथ म्हणजे काय, दात घासणे किंवा दात घास. एक्झाम्पल मध्ये वापर बघूया, ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे म्हणजे काय, दररोज 2 वेळा दात घासा. बघा मित्रांनो, ट्वाइस म्हणजे काय, 2दा, आणि ट्वाइस अ डे म्हणजे काय, दिवसातून 2दा. ब्रश युअर टीथ म्हणजे काय, दात घास, दररोज 2 वेळा दात घासा. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, डोंट फॉरगेट टू ब्रश ॲट नाईट म्हणजेच काय, रात्री दात घासायला विसरू नका. डोंट फॉरगेट म्हणजे काय, विसरू नका. टू ब्रश म्हणजे ब्रश करायला किंवा ॲट नाईट, रात्रीला ब्रश करायला विसरू नका. आपण नेक्स्ट फ्रेज आपण शिकूया, टेक अ बाथ म्हणजे काय, आंघोळ कर किंवा आंघोळ करणे. एक्झाम्पल मध्ये वापर शिकूया, डू यू टेक अ बाथ डेली, तुम्ही दररोज आंघोळ करता का. डू यू टेक अ बाथ डेली. नेक्स्ट एक्झाम्पल, टेकिंग अ कोल्ड बाथ इन समर इज रिफ्रेशिंग. बघा मित्रांनो, अ कोल्ड बाथ म्हणजेच काय, थंड पाण्याने आंघोळ. इन समर उन्हाळ्यामध्ये, इज रिफ्रेशिंग ते काय करते, ताजीतावानी करते. म्हणजे उन्हाळ्यात आपण जर थंड पाण्याने आंघोळ केली तर ती आपल्याला ताजीतावानी करते. आपण आजचा नेक्स्ट फ्रेज शिकूया, ईट ब्रेकफास्ट म्हणजेच काय, नाश्ता करणे. एक्झाम्पल बघूया, व्हॉट डू यू ईट फॉर ब्रेकफास्ट म्हणजे तुम्ही नाश्त्याला काय खाता. नेक्स्ट एक्झाम्पल, ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे म्हणजेच काय, नाश्ता दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. मील म्हणजेच काय, आहार, जेवण. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय, सर्वात महत्वाचे. ठीक आहे. ब्रेकफास्ट म्हणजे माहित आहे तुम्हाला काय, नाश्ता. ठीक आहे. ब्रेकफास्ट म्हणजे काय, नाश्ता. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, सी हॅड एग्ज अँड टोस्ट फॉर ब्रेकफास्ट म्हणजे काय, तिने नाश्त्याला काय खाल्ले, अंडे आणि टोस्ट खाल्ले. सी हॅड एग्ज अँड टोस्ट. आजचा आपला नेक्स्ट फ्रेज आपण शिकूया. बघा, वॉश डिशेस म्हणजेच काय, भांडी धुणे. भांड्यासाठी कुठला वर्ड वापरतात, डिशेस. याचा वापर आपण एक्झाम्पल मध्ये करूया, आय वॉश डिशेस आफ्टर डिनर म्हणजे काय, मी रात्रीच्या जेवणानंतर भांडी धुतो किंवा धुते. आय वॉश डिशेस म्हणजे काय, मी भांडी धुतो किंवा धुते. आफ्टर डिनर म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर. रात्रीच्या जेवणाला काय म्हणतात, डिनर म्हणतात. दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात. आजचा आपला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, कॅन यू वॉश द डिशेस टुडे, तुम्ही आज भांडी धुवाल का. समोरच्या व्यक्तीला विचारण्यासाठी आपण हा प्रश्न विचारू शकतो. अशा पद्धतीने वॉश डिशेसचा वापर आपण केला. आता आजचा आपला नेक्स्ट फ्रेज आपण शिकूया, क्लीन द हाऊस म्हणजे काय, घर स्वच्छ करणे. याचा वापर आपण एक्झाम्पल मध्ये करू, वी क्लीन द हाऊस एव्हरी वीकेंड म्हणजेच काय, आम्ही दर आठवड्याच्या शेवटी घर स्वच्छ करतो. ठीक आहे. एव्हरी वीकेंड म्हणजे काय, दर आठवड्याच्या शेवटी. वी क्लीन द हाऊस म्हणजे घर स्वच्छ करतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, प्लीज क्लीन युअर रूम कृपया तुमची खोली स्वच्छ करा. प्लीज क्लीन युअर रूम म्हणजे तुमची खोली स्वच्छ करा. आता आपला नेक्स्ट वर्ड शिकूया, डू द लॉन्ड्री म्हणजे काय, कपडे धुणे. एक्झाम्पल बघा, सी डज द लॉन्ड्री एव्हरी संडे म्हणजेच काय, ती दर रविवारी कपडे धुते. कपड्यासाठी कुठला वर्ड वापरतात, लॉन्ड्री. ठीक आहे. एव्हरी संडे म्हणजे प्रत्येक रविवारी. सी डज द लॉन्ड्री एव्हरी संडे, ती दर रविवारी कपडे धुते. आणखी एक्झाम्पल बघूया, द लॉन्ड्री इज ड्राईंग इन द सन. द लॉन्ड्री म्हणजेच कपडे, इज ड्राईंग म्हणजे वाळत आहेत. कुठे, इन द सन म्हणजे उन्हात वाळत आहेत. ठीक आहे. आजचा आपला नेक्स्ट वर्ड आपण शिकूया, बाय ग्रोसरीज. मित्रांनो, ग्रोसरीज म्हणजे काय, ग्रोसरीजचा अर्थ होतो किराणा. बाय म्हणजे खरेदी करणे. एक्झाम्पल बघा, आय नीड टू बाय ग्रोसरीज टुडे मला आज किराणा खरेदी करायचा आहे. आय नीड म्हणजे काय, मला एखाद्या गोष्टीची गरज आहे. आय नीड टू बाय म्हणजे काय, मला खरेदी करायचं आहे. काय, ग्रोसरीज म्हणजे किराणा, टुडे म्हणजे आज. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू,
वेअर डू यू बाय ग्रोसरीज, तुम्ही किराणा कुठून खरेदी करता. वेअर डू यू बाय युअर ग्रोसरीज म्हणजे तुमचा किराणा तुम्ही कुठून खरेदी करता. चला आता आपले नेक्स्ट फ्रेज बघूया. ट्राय ऑन क्लोथ्स म्हणजे कपडे घालून बघणे. एक्झाम्पल बघा. कॅन आय ट्राय ऑन दिस शर्ट म्हणजेच मी हा शर्ट घालून बघू का. कॅन आय ट्राय म्हणजे मी एखादी गोष्ट करू का. कॅन आय ट्राय ऑन म्हणजे काय, मी एखादी गोष्ट घालून बघू का. आणखी एक एक्झाम्पल बघूया. ट्राईंग ऑन न्यू क्लोथ्स इज फन म्हणजेच काय, नवे कपडे घालून बघणं कसं आहे, मजेदार आहे. फन म्हणजे काय, मजेदार. चला आता आपले नेक्स्ट वर्ड शिकूया. एक्झाम्पल बघा. प्लीज याचा वापर केव्हा करतो आपण, हे पोलाइट एक्सप्रेशन आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादी विनंती करण्याची आहे त्यावेळेस आपण प्लीजचा वापर करत असतो. एक्झाम्पल बघा. प्लीज पास मी द साल्ट म्हणजे काय, कृपया मला मीठ द्या. गिव्ह ऐवजी आपण काय वापरला इथं, वर्ड पास. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. कॅन यू प्लीज हेल्प मी, कृपया माझी मदत कराल का. विनंती करण्यासाठी पुन्हा आपण या ठिकाणी प्लीजचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला रिक्वेस्ट करायची असते त्यावेळेस प्लीजचा वापर करायचा असतो. आणखी एक्झाम्पल बघा. प्लीज बी ऑन टाइम फॉर द मीटिंग. प्लीज म्हणजेच कृपया, बी ऑन टाइम म्हणजे वेळेवर, फॉर द मीटिंग म्हणजे मीटिंगसाठी, कृपया बैठकीसाठी वेळेत या. आजचा आपला नेक्स्ट वर्ड आपण शिकूया. पोलाइट एक्सप्रेशन थँक्यू. कोणी जर आपल्याला मदत केली तर आपण आभार मानतो. थँक्यूचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया. थँक्यू फॉर युअर हेल्प म्हणजे तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद. आणखी एक्झाम्पल बघा. थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट. कोणी जर आपल्याला गिफ्ट दिली तर त्याचे आभार मानण्याची सुरुवात आपण अशा पद्धतीने करू शकतो. थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट. आजचा आपला नेक्स्ट फ्रेज आपण शिकूया. सॉरी. जर एखादी चूक आपल्याकडून झाली तर आपण माफी पण मागतो. तर फक्त सॉरी न म्हणता आपण डिटेलमध्ये थोडंसं बोलू शकतो. जसे की आय एम सॉरी फॉर बिईंग लेट, मला उशीर झाल्याबद्दल मी माफी मागतो किंवा मला माफ करा. फॉर बिईंग लेट म्हणजे उशीर झाल्याबद्दल. आणखी एक्झाम्पल बघा. सॉरी आय डिडंट हिअर यू, माफ करा मी तुम्हाला ऐकू शकलो नाही, मला तुमचे ऐकायला आले नाही. म्हणजे समोरील व्यक्तीला अजून पुन्हा एकदा बोला म्हणण्यासाठी आपण अशा पद्धतीने बोलू शकतो. आजचा आपला नेक्स्ट वर्ड आपण शिकूया जो आहे आपल्या ट्रॅव्हलिंग एक्सप्रेशनच्या संदर्भात. तिकीट बुक करण्याच्या संदर्भात आपण कशा पद्धतीने इंग्लिश बोलू शकतो बघा. कॅन यू बुक तिकीट्स फॉर द ट्रेन म्हणजेच काय, तुम्ही ट्रेनसाठी तिकीट बुक करू शकता का, अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. कॅन यू बुक म्हणजे तुम्ही बुक करू शकता का काय, ट्रेन तिकीट्स. ठीक आहे. आणखी एक्झाम्पल बघूया. आय बुक्ड फ्लाईट तिकीट्स येस्टरडे म्हणजेच काय, मी काल विमानाची तिकीटे बुक केली. आय बुक्ड म्हणजे काय, बुक्ड केली. कशाची तिकीटे, फ्लाईट तिकीट्स, विमानाची तिकीटे. कधी, येस्टरडे म्हणजे काल. नेक्स्ट फ्रेज बघूया जो आहे इमर्जन्सीच्या संदर्भाने. इमर्जन्सीमध्ये आपण पोलिसांना बोलवतो. वाक्यामध्ये वापर बघूया. कॉल द पोलीस इमिडिएटली म्हणजेच काय, ताबडतोब पोलिसांना बोलवा. मित्रांनो इमिडिएटलीचा अर्थ काय होतो, ताबडतोब, तात्काळ. आजचा आपला नेक्स्ट फ्रेज आपण शिकूया. आय नीड हेल्प म्हणजे काय, मला मदत हवी आहे. आपल्याला कोणत्याही बाबतीत मदत लागत असते. ते बोलण्याची सुरुवात आपण आय नीड हेल्पने करू शकतो. जसे की आय नीड हेल्प फाइंडिंग माय वे म्हणजेच काय, मला माझा रस्ता शोधण्यासाठी मदत हवी आहे. ज्या पद्धतीने आपल्याला एखादी मदत हवी आहे तर तिची सुरुवात तुम्ही आय नीड हेल्पने करून मित्रांनो बोलू शकता. आता आपला आपण नेक्स्ट फ्रेज शिकूया जो आहे आपल्या आरोग्याच्या संदर्भात. टेक मेडिसिन म्हणजेच काय, औषध घेणे. एक्झाम्पल बघा. डीड यू टेक युअर मेडिसिन टुडे, तुम्ही आज औषध घेतले का. डीड यू टेक म्हणजे तुम्ही घेतले का. युअर मेडिसिन म्हणजे तुमची औषधी. टुडे म्हणजेच काय, आज. आणखी एक्झाम्पल बघा. टेक दिस मेडिसिन आफ्टर फूड म्हणजेच काय, हे औषध जेवणानंतर घ्या, आहारानंतर किंवा अन्नानंतर घ्या. टेक दिस मेडिसिन म्हणजे औषध घ्या केव्हा, आफ्टर फूड म्हणजे जेवणानंतर किंवा अन्न सेवन केल्यानंतर. चला आताच आपला नेक्स्ट वर्ड बघूया. फिलिंग सिक म्हणजेच काय, आजारी वाटणं किंवा अस्वस्थ स्वतःला वाटणं. या संदर्भात इंग्लिश कशी बोलू शकतो. एक्झाम्पल बघा. आय एम फिलिंग सिक टुडे म्हणजे मला आज थोडंसं अस्वस्थ वाटत आहे किंवा मला थोडंसं आज बरं वाटत नाही आहे. हे बोलू शकता तुम्ही. आय एम फिलिंग सिक टुडे म्हणजे मला आज बरं वाटत नाहीये. शी इज नॉट फिलिंग वेल, लेट्स विजिट द डॉक्टर. तिला बरं वाटत नाहीये, तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. शी इज नॉट फिलिंग वेल, तिला बरं वाटत नाही. लेट्स विजिट द डॉक्टर, चला डॉक्टरांकडे तिला घेऊन जाऊया. आजचा आपला नेक्स्ट वर्ड आहे डॉक्टर्स अपॉइंटमेंट म्हणजे डॉक्टरांची भेट घेण्याला काय म्हणतात, डॉक्टर्स अपॉइंटमेंट. एक्झाम्पल बघा. डू यू हॅव अ डॉक्टर्स अपॉइंटमेंट टुडे म्हणजेच आज डॉक्टरांची तुमची भेट आहे का. डॉक्टर्स अपॉइंटमेंट म्हणजे डॉक्टरांची भेट. डू यू हॅव म्हणजे तुमची आहे का. डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे. शिकलेल्या या सर्व शब्दांचा रोजच्या तुमच्या संवादामध्ये वापर करा. या वाक्यांचा तुमच्या संवादामध्ये वापर करा. आणखी उपयुक्त माहिती आणि सरावासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.